नमस्कार मंडळी, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आपण बरीच दिवस ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय। बिग बॉस मराठीचे दरवाजे लवकरच उघडणार आहेत। ती स्पर्धकांसाठी सध्या आमच्यासाठी उघडले आहेत आणि आम्ही बिग बॉसच्या घरात आलो। तुम्हाला घर कसं आहे हे दाखवण्यासाठी एकदा असं पॅन केलं तर आपल्याला कळेल की इथून बिग बॉसचं घर सुरू होतंय। खूप सुंदर असं इंटेरियर आहे जे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेलच। आणि या साईडला स्विमिंग पूल आहे जिथे स्पर्धक खूप मजा मस्ती करताना दिसतात आणि टास्कसुद्धा होत असतात। हा गार्डन एरिया आहे। खरं तर गार्डन एरियामध्येच बऱ्यापैकी टास्क हे होत असतात। आणि स्विमिंग पूल शेजारी असे बसायला छान असे सोफेसुद्धा आहेत। या घरात खूप सुंदर सुंदर सोफे असतात, नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात। आता वेगवेगळ्या डिझाईन्सचे कसे आहेत हे आपण पाहूया, चला। आणि आत्ता आपण आहोत बेडरूममध्ये आणि आता आपण पाहूया बेडरूमची डिझाईन नक्की कशी आहे आणि बेड कसे आहेत। घरात आल्या आल्या स्पर्धकांची भांडणं ना बेडवरून सुरू होतात। कसा बेड हवा आहे, कोणाला पार्टनर नको आहे हवा आहे किंवा कोणाला सिंगल बेड हवा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेडरूममध्ये ना पेंटिंग खूप छान आहेत, एकदा तुम्ही पाहून घ्या। वाघ आहे, कोंबडा आहे आणि आपल्याला बिग बॉसच्या घराचा रूल माहिती आहे की झोपले की कोंबडा आरवतो आणि इथे साक्षात कोंबड्याचं पेंटिंग आहे। हत्ती आहे, वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळे मुखवटे आहेत। आणि आता आपण पाहूया बेड, म्हणजे सगळ्यात जास्त कम्फर्ट प्लेस असते ती आपली म्हणजे बेड। तो कसा हवा आपल्याला खूप जवळचा असतो। आणि पाहूया आपण बेड्सच्या कलरला ग्रीन शेड आहे आणि इथे डबल बेड आहेत। चादर पाहूया, खूप स्पर्धक फक्त चादरीत सुद्धा झोपून राहतात, काही करत नाही, त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे खरं तर। आणि सगळ्यात मेन म्हणजे जो पहिला घरात येतो ना तो सगळ्यात आधी बुक करतो तो सिंगल बेड। आणि सिंगल बेड पाहू शकता, यावरून खूप भांडण होणार आहे घरात। आणि इथे स्पर्धक खाली दाखव, इथे स्पर्धक त्यांचं सामान ठेवतात, मग ते टास्कमध्ये सामान लपवायचं असतं। हे घर सगळं पाहायला मिळणार आहे। आणि या घरात ना आल्यापासून एक गोष्ट सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते ते म्हणजे घरातले झुमर। आपण पुढचे पाऊच पण हे खूप सुंदर आहे, डायमंड्स आहे आणि त्यामुळे घरात खूप सुंदर अशी लाईट पडते। बेडरूममध्ये सुंदर सुंदर आपल्या अभिनेत्री येतात, सुंदर सुंदर स्पर्धक असतात आणि त्यांना नटण्यासाठी लागतो तो म्हणजे आरसा। आणि आरसा आपण पाहू शकतो, मी सुद्धा थोडी आरशात बघून सावरून घेते। खूप सुंदर आरसा आहे आणि नक्कीच बिग बॉसचं घरच पूर्ण सुंदर असतं आणि इथे बसून तयार व्हायला मुलींना खूप आवडेल। आणि सगळ्यात जास्त घरावर हुकूम चालतो तो कॅप्टनचा आणि कॅप्टनची रूमसुद्धा एकदम राजासारखी असते। आता आपण कॅप्टनच्या रूममध्ये जातोय, चला। आता आपण आलो आहोत ती म्हणजे कॅप्टनच्या रूममध्ये। एकदम राजासारखी रूम असते ती म्हणजे कॅप्टनची। पण बिग बॉस मराठीच्या घरात एक गोष्ट लक्ष वेधून घेते ते म्हणजे मराठी शब्द, ढकला ओढा। आपण बऱ्यापैकी पुश वगैरे असंच असतं पण इथे ते मराठीत लिहिलं आहे। आणि आता पाहूया कॅप्टनची रूम, पिंक शेड आहे, गोल बेड आहे, वाव। आणि लाईट तर कमाल आहे। या रूमसाठी भांडणं नाही म्हणता येणार, नक्कीच ती कॅप्टनची रूम असते, कॅप्टनचा हुकूम असतो। पण आता आपण उत्सुक असू की कुठले स्पर्धक असतील आणि पहिला कॅप्टन कोण बनेल आणि पहिली ही रूम कोणाला मिळेल। चला तर आता पुढे सुद्धा पाहूया अजून। आता आपण जाणार आहोत बिग बॉसच्या बाथरूममध्ये, पाहूया कसं आहे। नेहमीच खूप लॅविश असतं आणि यावेळी तुम्ही पहा, बाप रे,
म्हणजे बाथरूममध्येच राहील एखादा माणूस. इतकं सुंदर बाथरूम आहे, डायमंड आहे, चमकतंय अक्षरशः. आणि जागोजागी आरसे आहेत, त्यामुळे तयार होण्यासाठी तर प्रश्नच नाही. पण मी म्हणते मगासपासून झुमर, वाव. इथे पूर्ण डायमंडनी हे सजलेलं बाथरूम आहे. खरं तर मला वाटतं स्पर्धक इथेच रमतील अशीच ही जागा बनवली आहे. आणि आरसे पहा तुम्ही, सिंक पहा किती सुंदर आहे. आणि सगळ्यात सुंदर अँटिक आपण असं म्हणू ना, हे बघा, हे जे टिश्यूचं रोल आहे, पण हे किती सुंदर त्यांनी सजवलं आहे. बाथरूमची थीम थोडक्यात डायमंड आहे. तर इथे 2 बाथरूम आहे. मग स्पर्धक ठरवतात बाथरूम महिलांनी वापरायचे, एक पुरुषांनी, मग त्यावरूनही भांडणं होतात. अशी एक जागा नसते, एक वस्तू नसते ज्यावरून बिग बॉसच्या घरात भांडणं होत नाही. आणि बिग बॉसच्या घरातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे किचन. जर तुम्ही किचनवर ताबा मिळवला की तुम्ही या घरावर जवळपास ताबा मिळवता. आणि पाहूया आता किचन कसं आहे नक्की ते. इथे लिंबू आहेत, म्हणजे बिग बॉसच्या घराबाहेर लिंबू मिरची आपण पाहतोच, पण इथे लिंबू आहेत. आणि मातीची सुद्धा खूप अशी सुंदर सुंदर भांडी ठेवली आहेत. गावाकडे किंवा इथेही कधीतरी आपण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैऱ्या पाण्यात भिजवून वगैरे ठेवतो, तशीच थोडीशी इथे थीम केली आहे. त्याचे आता आंब्यात रूपांतर होताना दिसतंय आणि हे खूप सुंदर वाटतंय. आणि जसे इथे लिंबू आहेत तसे इथे कणसं आहेत मक्याची, पाहू शकतो आपण. आणि इथे जर मागे थोडं आपण पाहिलं ना तर इथे फळं आहे. तर मला वाटतं इथे आज काय बनेल वगैरे हे लिहिलं जाईल. पाहूया आता कसं कसं होतं आहे ते. आणि इथे छान हा फ्रीज आहे, हा फ्रीज आहे. मी सुद्धा थोड्या वेळासाठी चुकले. आणि इथे आपले स्पर्धक पाणी पिणार, खूप दमणार आहे, खूप पाण्याची खरं तर गरज लागणार आहे. आणि काचेच्या बरण्या इथे जास्त लक्ष वेधून घेत आहेत. आणि इथेही खूप भांडणं होतात. खरं तर ही जी जागा आहे ना वॉश बेसिन, तिथेही खूप भांडणं होतात. कारण भांडी घासण्यावरून खरं तर इथे खूप भांडणं होतात. आता पाहूया कोण भांडी घासताना भांडते. खूप उत्सुक आहोत आपण खरं तर. तुम्ही सांगा की गेल्या सीझनमध्ये बेसिन म्हटलं की तुम्हाला कोण आठवतं, किचन म्हटलं की कोण आठवतं. गेल्या सीझनच्या सगळ्या स्पर्धकांची नावं तुम्ही थोडीफार कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि इथे बरण्या आहेत, सध्या त्या रिकाम्या आहेत, पण त्या लवकरच भरणार आहे. इथे डाळ वगैरे लिहिलं आहे, डाळ, नमकीन, चावल हे सगळं आता रिकाम आहे. पण जसे जसे या घरात स्पर्धक भरत जातील तसं तसं हे घरसुद्धा भरत जाईल. आणि इथे कॉफी, स्नॅक्स, बिस्किटच्या सुद्धा आहेत. त्यासुद्धा उघडत नाही आहे, पण कदाचित त्या स्पर्धकांसाठीच उघडतील. ओव्हन आहे, बघूया इथे काय काय बेक होतं आहे. आणि सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते ती मिरची. किती सुंदर मिरची आहे, म्हणजे ज्याने हे डिझाईन केलं आहे ते खूप कमाल केलं आहे. आणि वरतीसुद्धा बघा तिथे आंबे जसे भिजवून ठेवले होते तसे इथे सुकलेल्या मिरच्यासुद्धा आहेत, केळी आहेत तिथे. आणि आता मेन ठिकाण किचनचा कट्टा, जिथे बसून उभं राहून स्पर्धकांची खूप भांडणं होतात जेवणावरून, चहावरून, कॉफीवरून. आता या गॅसवरती काय काय शिजणार आहे आणि आपल्या स्पर्धकांमध्ये काय काय शिजणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं असेल. इथे जास्तीत जास्त स्पर्धक पाहायला मिळतात. काही जेवण बनवण्यासाठी उभे असतात आणि काही असेच जेवण बनवणाऱ्यांची कळा काढण्यासाठी उभे असतात. आणि मग इथे छान छान गोष्टी शिजतात. थोडी भांडणं होतात पण ठीक आहे, आपलं मनोरंजन होतं. पण आता खूप स्वच्छ आहे हे. स्पर्धक आल्यावर आपण पाहूया कसं होतं आहे.
आता आपण आलो आहोत किचनच्या थोडंसं बाहेर, जिथे अशा काही उंच खुर्च्या असतात आणि मग तिथे बसून सगळे चहा कॉफी पितात किंवा मग मी म्हणते मगासपासून इथे भांडणंही करतात. आणि खुर्च्या खूप छान आहेत, अशा गोल फिरत आहेत. आणि किचनच्या एका कोपऱ्यात त्या साईडला आपण मगाशी पाहिलं ना, तिथे लिंबू आहे, इथे मिरच्या आहे. यावेळी लिंबू मिरच्या वेगवेगळ्या करून टाकल्या आहे. अजून वेगवेगळ्या डिझाईनच्या खुर्च्या इथे खरं तर आहेत, तर इथेसुद्धा आहेत. आणि सगळे स्पर्धक आपापली जागा ठरवून टाकतात आणि मग ते तिथेच आपल्याला पूर्ण सीझन पाहायला मिळतात. तर पाहूया इथे कोण बसतं आहे किंवा या साईडला कोण बसतं आहे. आणि आता आपण लिव्हिंग रूमकडे वळूया. आणि सगळ्यात मेन टप्पा या घराचा तो म्हणजे लिव्हिंग रूम. स्पर्धकांची सुरुवात इथेच होते आणि सीझनचा शेवटही इथेच होतो. इथे बसून ते टी व्हीवरती जे होस्ट असतात त्यांच्याशी बोलतात. तर आपण पाहूया लिव्हिंग रूमचा सोफा नक्की कसा आहे. आणि मी थोडा वेळ आधी म्हटलं की या घरात सगळ्यात जास्त जर काही लक्ष वेधून घेते तर ते घराचे झुंबर आहेत. आणि तुम्ही पाहू शकता पक्षी आहे. आणि इथे समोर सोफ्यावरती स्पर्धक बसतात आणि मग इथे टी व्ही असतो, जिथे कार्यक्रमाचे होस्ट म्हणजे आता आपल्याला रितेश देशमुख दिसणार आहे आणि रितेश देशमुख यांच्यासोबत ते संवाद साधतात. तर असं या साईडला सोफ्यावरती बसून समोर ते आपल्या होस्टना पाहणार आहे आणि मग होस्ट याच टी व्हीतून स्पर्धकांची शाळा घेणार आहे, थोडं कौतुक करणार आहे, कुठे चुकले तर त्यांना सांगणार आहे. तर ते हे माध्यम आहे. आणि अगदी त्याच्याच शेजारी आहे तो म्हणजे कन्फेशन रूम. जसं दरवाजा मला वाटतं आमच्यासाठी बिग बॉसनी अजून तरी बंद ठेवला आहे, पण खूप भारी असणार आहे. इथे हीच ती रूम असणार आहे जिथे स्पर्धक जाऊन बिग बॉसशी संवाद साधणार आहे. थोडंफार सिक्रेटसुद्धा याच रूममध्ये घडतं. आणि अगदी वरती त्याच्या बिग बॉसचा डोळा आहे. या डोळ्याची नजर स्पर्धकांवरती 24 तास असते, हेच आपल्याला माहिती आहे. आणि कॅमेराकडे वळूया आपण. म्हणजे असे बरेच कॅमेरे बिग बॉसच्या घरात असतात, हे आपल्याला नव्याने सांगायला नको, पण आपण पाहूया. काय माहिती, कदाचित बिग बॉस आता यातून मलासुद्धा आणि आपल्या सगळ्यांनाच पाहत असतील. आणि आपण लिव्हिंग रूममध्येच खरं तर बसलो आहे. आणि इथे एक लक्ष वेधून घेणं म्हणजे बिग बॉसच्या घरात सगळ्याच वस्तू लक्ष वेधून घेणाऱ्याच असतात, पण एक डोळा आहे आपल्या मागे, आपण पाहू शकता. बिग बॉसचा डोळा आहे हा. डोळ्यांचीच तर सगळी कमाल आहे या घरात. नजर ठेवत असतात कॅमेरा आणि हे डोळे बस. आणि आत्ता आपण आहोत जेवण शिस्त ज्या किचनवर आणि जे खाल्लं जातं तो डायनिंग टेबल. आणि इथे जेवता जेवतासुद्धा मी सुरुवातीपासून एकच गोष्ट कदाचित रिपीट करते, ती म्हणजे भांडणं. कारण प्रत्येक ठिकाणी बसून आपले स्पर्धक भांडणं करतात. यावर्षीचे स्पर्धक कसे असणार आहे, कसे भांडणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा डायनिंग टेबल बघा, असा गोल आहे आणि असे सगळे गोल बसून मस्त जेवणार आहे, आस्वाद घेणार आहे. आता आपण आलो आहोत बिग बॉसच्या गार्डन एरियामध्ये आणि तिथे एक छानशी अशी सिटिंग रूम केली आहे, जिथे खूप वेगवेगळ्या अशा वस्तू ठेवल्या आहेत आणि त्याने आपलं लक्ष वेधून घेतं आहे. खरं तर छोटे छोटे प्लांट ठेवले आहेत, डिश ठेवल्या आहेत ज्याच्यावर खूप सुंदर सुंदर पेंटिंग आहे. आणि इथे बसूनसुद्धा खूप गॉसिपिंग वगैरे होईल असं मला वाटतं आहे, कारण इथे 2 कॉफीचे मग आहेत, त्यामुळे इथे कॉफीवर चर्चा होईल नक्कीच. ना स्पर्धकांसाठी जे आता येणार आहेत, दरवाजे उघडणार तेव्हा इतक्या बसण्यासाठी, मी मगाशी नाही म्हटलं की बसण्यासाठी इतके सिटिंग अरेंजमेंट आहेत ना. आता मागे तुम्ही पाहू शकता एकदम असं सुंदर असा एक सोफा सेट आहे आणि इथे स्पर्धक मस्त बसतील सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा आणि छान आपला सकाळचा एक आनंद अनुभवतील. गार्डन एरियामध्ये आहे हा कारण, आणि टास्कसुद्धा इथेच होणार आहेत. त्यामुळे आता हे घर
आत्ता असं दिसतंय, कदाचित स्पर्धक आल्यावर ते कसं दिसणार हे पाहणं जास्त उत्सुकतेच आहे. कारण स्पर्धकांना एक गोष्ट नेहमी ओरडली जाते की तुम्ही घर स्वच्छ ठेवत नाही. आता हे घर आम्ही तुम्हाला दाखवलं, खूप स्वच्छ आहे. आता स्पर्धक आल्यावर आपण पाहूया कसं दिसतंय. गेल्या सीझनलाही आपण पाहिलं की घराला बाल्कनी होती, याही आहे आणि या पायऱ्या. आता आपण चला बाल्कनी बघायला जाऊया. आणि आता आपण चढतोय त्या म्हणजे बाल्कनीच्या पायऱ्या. आणि आता आपण पाहूया बाल्कनी कशी आहे ते. वाव. आणि पाहूया इथे सुद्धा खूप असं सिटिंग एरिया आहे, स्पर्धकांना बसायला खूप जागा आहे, टास्कसाठी सुद्धा वापरली जाते. आणि बाल्कनीमध्ये सुद्धा असा गोल बेड आहे जिथे सुद्धा स्पर्धक मस्त चिल करू शकतात, मजा करू शकतात. पण आपल्याला माहिती आहे ते मजा नाही करत, भांडणच करतात. पण पाहूया काय काय घडतंय. अगदी बाल्कनीच्या खालीच जिम आहे जिथे आपले सगळे स्पर्धक व्यायाम करताना आपल्याला दिसतात. आणि जिम म्हटलं की कुठल्या सीझनचा कुठला स्पर्धक तुम्हाला पहिला आठवतो हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण गार्डन एरियामध्ये आता उभे आहोत आणि इथून आपल्या मुख्य घराची सुरुवात होते जिथे लिहिलं आहे बिग बॉस. आणि चक्रव्यूहात यावर्षी सगळे स्पर्धक अडकणार आहे. त्यामुळे कसं चक्रव्यूह असणार आहे, कसे स्पर्धक अडकणार आहे, त्यांना कोण सोडवणार आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं असेल. तर संपूर्ण घर मी तुम्हाला आता दाखवलं. कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बिग बॉसच्या घराबद्दल रिव्ह्यू द्या खरं तर तुम्ही कमेंटमधून. आणि थँक्यू.